सुरुवात करूया। ओंकार म्हणत असताना नेहमीप्रमाणे पाठीचा कणा ताठ असावा, डोळे अर्धोन्मिलित असावेत, दीर्घ श्वास घ्यायचा, सामुदायिक ओंकार म्हणायचा, ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा असावी, दीर्घ श्वास। दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये, तळे एकमेकावर घासायचे, हळुवारपणे डोळ्यावर ठेवायचे, डोळे उघडायचे, त्या परमपित्याला मनापासून नमस्कार करायचा आहे। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करत असतो। एकमेकाचं अभिष्टचिंतन होतं आणि तत्पूर्वी आपण छोटीशी प्रवचन सेवा या ठिकाणी आयोजित करत असतो। आलेल्या सर्व सदस्यांचं, ज्येष्ठ नागरिकांचं शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो। मार्गशीर्ष महिना चालू आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशीला आपण गीता जयंती साजरी केली। मी मागेही आपल्याला सांगितलं की आपली भारतीय संस्कृती अत्यंत महान आहे। आपण माणसांची जयंती साजरी करतो, पण संस्कृती ग्रंथाची जयंती साजरी करते। एखाद्या ग्रंथाची जयंती ज्या वेळेला साजरी आपण करतो, त्यावेळेला त्या ग्रंथातले जे विचार आहेत त्या विचाराची जयंती साजरी करत असतो। म्हणजे एखादा ग्रंथ मी वाचला असेल आणि वाचल्यानंतर माझ्यामध्ये किती परिवर्तन झालं, म्हणजे त्या ग्रंथाची जयंती साजरी करणं आहे। ज्ञानेश्वरी वाचलं असेल, गीता वाचली असेल, भागवत वाचलं असेल, गाथा वाचली असेल, या सगळ्या ग्रंथांची आपण पारायणे केली असतील, पण आपण तो ग्रंथ वाचल्यानंतर पारायण किती झालो हे महत्त्वाचं आहे। गीता जयंती आपण साजरी केली। 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर कर्मापासून बाजूला गेलेला अर्जुन, त्याला भगवंतांनी भगवद्गीता सांगितली। आपणा सर्वांना माहीत आहे, महाभारत हे महाकाव्य आहे। या महाभारताचे 18 पर्व आहेत। 18 पर्वामध्ये 7वं पर्व हे भीष्म पर्व आहे। भीष्म पर्वामध्ये 700 श्लोकांची भगवद्गीता आहे आणि ही भगवद्गीता व्यास महर्षींनी अनुष्टुप छंदामध्ये लिहिली। गीतेतलं तत्त्वज्ञान हे नित्य आणि नूतन अशा प्रकारचं आहे। आज मी थोडंसं त्याच विषयाचं चिंतन मांडणार आहे। गीता वर्तमान काळातही योग्य आहे, भूतकाळातही योग्य आहे आणि भविष्यकाळातही योग्य आहे। गीता कृत, त्रेता, द्वापार आणि कली या चारही युगांमध्ये गीतेचं तत्त्वज्ञान हे योग्यच आहे। म्हणजे गीतेला काळाचं बंधन नाही, गीतेला अंतराचं बंधन नाही। गीता केवळ भारतातल्या लोकांनीच वाचली पाहिजे असं नाही। गीता ही जगातल्या कोणत्याही देशातल्या लोकांनी वाचली पाहिजे, कारण गीतेतलं तत्त्वज्ञान हे मानवी जीवन उन्नत होण्यासाठी सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे। गीतेची सुरुवात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे अशा प्रकारच्या श्लोकांनी झाली।
हे जे आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान सर्वसामान्य माणसांना कळणार कसं? माऊलींचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, मी बरेच वेळा सांगत असतो. माऊलींनी 700 श्लोकांचा विस्तार 9000 ओव्यांच्यापर्यंत केला आणि ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आपल्यासमोर मराठी भाषेतून सांगितला. आणि किती अभिमानाने माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृताते पैजास जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविनं, किंवा बोली आरोपाचे रूप दाविनं, अतिंद्रिये परिभोगविनं इंद्रिया करवी. म्हणजे परतत्वाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य या मराठीमध्ये आहे. माऊलींनी गीता मराठीमधून सांगितली. 700 श्लोकांचा विस्तार 9000 ओव्यांच्यापर्यंत केला. मला एकाने विचारलं, तुम्ही गीतेबद्दल सांगता, मग गीतेचं नेमकं सार काय आहे? मी त्या व्यक्तीला विचारलं, गीतेचा पहिला श्लोक पाठ आहे का? संपूर्ण गीतेचं सार त्या पहिल्या श्लोकामध्ये आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सभा मामकः पांडवा शैव किं कुर्वत संजय. पहिल्या श्लोकामध्ये संपूर्ण 700 श्लोकांचं सार आहे. पाठ आहे का म्हणलं? पण नाही पाठ. म्हणलं निदान अर्धा श्लोक तरी, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सभा, अर्धा श्लोक पण नाही पाठ म्हणला. मग म्हटलं पाव श्लोक तरी पाठ आहे का? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, तुम्हाला तेवढं पण पाठ नाही. मग मी त्याला सांगितलं, संपूर्ण 700 श्लोकांचं सार भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकातल्या पाव श्लोकामध्ये आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजे क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. ज्या क्षेत्रामध्ये तू असेल त्या क्षेत्रामध्ये धर्माने वाग, हे गीता आपल्याला सांगते. गीता वैश्विक तत्त्वज्ञान सांगणारी अशा प्रकारची गीता आहे. गीतेतलं तत्त्वज्ञान हे आजही आम्हाला किती समानता शिकवणारं आहे, किती समभाव शिकवणारं आहे आणि समाजाला एक वेगळ्या प्रकारची दृष्टी देणार आहे. महाभारतातले आपण अनेक प्रसंग पाहतो. पांडव ज्या वेळेला वनवासाला होते त्यावेळेला या कौरवांनी त्यांना त्रासच अनेक वेळा दिलेला आहे. एकदा असं झालं, कारण 13 वर्ष वनवास, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, अशा प्रकारचं त्यांच्यावर बंधन टाकलेलं होतं. 12 वर्ष ते वनवासामध्ये होते. पण वनवासात असतानासुद्धा या कौरवांनी पांडवांना त्रास द्यायचं सोडलं नाही. एक प्रसंग महाभारतात असा आलेला आहे की हे सगळे पांडव वनवासात आहेत आणि त्याच वेळेला कौरव त्यांना त्रास देण्यासाठी पुन्हा त्यांचं जिथं वास्तव्य होतं त्या ठिकाणी गेले. पण रस्त्यामध्ये त्यांना एक तळं दिसलं आणि त्या तळ्यामध्ये यक्ष, गंधर्व यांच्या स्त्रिया स्नान करण्यासाठी त्या ठिकाणी आलेल्या होत्या. हे जे दुर्योधन, दुःशासन किंवा कौरव होते हे वाईट प्रवृत्तीचेच होते. त्यांनी त्या स्त्रियांची छेड काढण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा ते यक्षाच्या लक्षात आलं तेव्हा यक्ष सगळे धावून आले आणि त्यांच्याबरोबर त्यांनी लढाई केली. अर्थात यक्ष म्हणजे देवलोकातले होते. त्यांना युद्धामध्ये एकतर त्यांनी ठार करून टाकलं असतं आणि जर यक्षांनी त्यांच्यावर युद्ध केलं असतं किंवा कौरवांनी यक्षांच्यावर युद्ध केलं असतं तर कौरवांचा नाश हा ठरलेला होता. पुढचं महाभारत झालंच नसतं, कौरव तिथेच संपले असते. परंतु जेव्हा हे पांडवांच्या लक्षात आलं त्यावेळेला धर्म असं म्हणतोय, युधिष्ठिर असं म्हणतोय की कौरव आपले भाऊ आहेत, आपल्याला त्यांचं रक्षण केलं पाहिजे. भीम सुरुवातीला तयार नव्हता, अर्जुनसुद्धा तयार नव्हता. पण मोठ्या बंधूंच्या पुढे यांची बोलण्याची ताकद नव्हती. महाभारतातल्या काही काही गोष्टी, काही काही प्रसंग आपल्याला हे शिकवतात की मोठ्यांचा आदर करणं, भले बुद्धीला पटो किंवा न पटो. परंतु युधिष्ठिराचं म्हणणं त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी यक्षाबरोबर युद्ध करायला सुरुवात केली.
पांडवांनी, आणि पांडवांचा पराक्रम पाहिल्यानंतर यक्ष तिथून निघून गेले आणि त्यांचं कौरवांचं रक्षण झालं. आणि त्यावेळेला युधिष्ठिराने सांगितलं, ज्या वेळेला आपल्यावर काही संकट येईल ना, त्यावेळेला आपण 5 पांडव आणि ते 100 कौरव म्हणजे आपण 105 आहोत. पण ज्या वेळेला आपल्यामध्ये काही मतभेद असतील ना, त्यावेळेला ते 100 कौरव असतील आणि आपण 5 पांडव असू. संकटाच्या वेळेला आपण सगळे एक आहोत, आपण 105 आहोत. हा एक प्रसंग. पुढे एक प्रसंग असा आहे की ज्या वेळेला अज्ञातवास सुरू आहे, त्यावेळेला हे दुर्योधन, दुःशासन किंवा कौरव सगळे टपूनच होते. कारण अज्ञातवास जर उघड झाला, अज्ञातवासामध्ये जर यांनी ओळखलं, तर पुन्हा यांना 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशा प्रकारची अट घातलेली होती. त्यामुळं त्या 13व्या वर्षामध्ये हे पांडव कुणाला ओळखता येणार नाही अशा स्थितीमध्ये त्यांनी राहायचं होतं. आणि ते विराटाच्या राज्यामध्ये गेले. विराटाच्या राज्यात त्यांनी अज्ञातवासाचे दिवस काढले. मग अर्जुनाने बृहन्नडेचं काम केलं. ती जी उत्तरा होती, त्या उत्तराला शिकवण्याचं काम, नर्तन शिकवण्याचं काम हे अर्जुनाने केलं. भीमाने बल्लवाचं काम केलं, म्हणजे स्वयंपाक करण्याचं काम भीम करायचं, वेश बदलून. द्रौपदी सैरंद्री या नावानं त्या राणीची सेवा करायची. तिचं सगळं म्हणजे वेणीफणी करणं, तिची सगळ्या प्रकारची सेवा करायची. बघा, विचार करा, हे सार्वभौम राजे होते. संपूर्ण भारतावर त्यांची सत्ता होती. पण वनवासात असल्यामुळं आणि अज्ञातवासात असल्यामुळं नको ती कामं त्यांना करावी लागली. नकुल आणि सहदेव हा त्या विराट राजाची घोड्याची पागा होती. त्या घोड्यांचं राखण करण्यामध्ये हे दोघेजण भाऊ असायचे. पण आपण पांडव आहोत हे विराट राजाच्या सुद्धा लक्षात आणून दिलं नाही. पण यांना कुणकुण लागली होती. ज्या अर्थी विराट राजाच्या घरी 5 जण कोणीतरी वेगळे आहेत आणि एक स्त्री आहे, मग ते पांडवच असले पाहिजेत. आणि म्हणून भीष्माचार्यांच्या सहित या कौरवांनी या विराट राजावर स्वारी केलेली आहे. विराट राजावर स्वारी केल्यानंतर विराट राजाचं सैन्यसुद्धा मोठं होतं, पण कौरवही बलशाली होते, कारण भीष्माचार्य त्यांच्या बाजूने होते. अशा वेळेला 13 वर्ष अज्ञातवासाचं वर्ष संपत आलेलं होतं. चांद्रगणनेप्रमाणे 13 वर्ष वनवास संपलेला होता. सौर गणनेप्रमाणे कुठेतरी 1-2 दिवसाचा फरक पडत होता. पण युद्धाला तर सुरुवात झाली आहे आणि विराट राजाचा पराभव होता कामा नये. अशा वेळेला अर्जुनाने बृहन्नडेचं रूप सोडून दिलं आणि हातात धनुष्य घेतलं आणि लढायला सुरुवात केली. भीमाने आपलं शस्त्र घेतलं आणि गदायुद्ध करायला सुरुवात केली आणि त्या सगळ्या कौरव सेनेला परतून लावलं. कारण त्यावेळेला कौरव एक वैरी म्हणून त्यांच्यासमोर उभे होते आणि म्हणून ते 5 पांडव आणि 100 कौरव दोन्ही प्रसंग मी आपल्याला सांगितले. पहिल्या प्रसंगामध्ये ते एकत्रच राहिलेले आहेत आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये ते एकमेकाच्या विरुद्ध लढत आहेत. मग परिस्थिती पाहून माणसांनी कसं वागलं पाहिजे हे महाभारतामधून आपल्याला समजतं. महाभारत हे तेवढ्यासाठी आपण ऐकायचं आहे, तेवढ्यासाठी आपण अभ्यासायचं आहे. ज्या वेळेला प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली त्यावेळेला 18 औक्षणी सैन्य कुरुक्षेत्रावर होतं. म्हणजे हल्लीच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे 52 लाख सैन्य त्या कुरुक्षेत्रावर होतं. काही सैन्य कौरवांच्या बाजूने होतं आणि काही सैन्य पांडवांच्या बाजूने होतं. मी मागे आपल्याला सांगितलं, अर्जुन हा पांडवांच्या बाजूने महत्त्वाचा योद्धा होता.
अर्जुनाचा रथ हाकणारे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण होते. आणि युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी अर्जुन म्हणतो आहे, भगवंता, ज्या लोकांच्यावर मला युद्ध करायचे ते लोक एकदा बघू देत. आणि अर्जुनाचा रथ जेव्हा 2 सैन्यांच्या मध्ये आणला तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रकारचा संशय निर्माण झाला आहे. भीष्माचार्य, कृपाचार्य, कर्ण, विकर्ण, दुर्योधन, दुःशासन ही सगळे आप्तेष्ट नातेवाईक मंडळी होती. एकाच घराण्यातल्या 3 पिढ्या, म्हणजे अभिमन्यूपासून तर भीष्माचार्यांच्यापर्यंत एकाच घराण्यातल्या 3 पिढ्या समोरासमोर उभ्या होत्या. घरातलं भांडण होतं, हे घरातलं भांडण, आणि ते इतकं चव्हाट्यावर आलेलं होतं. दुश्मन म्हणून ते एकमेकांच्या समोर उभे होते. पण अशा वेळेला अर्जुनाच्या मनामध्ये त्याची काही सत्सद्विवेक बुद्धी असेल ती थोडी जागरूक झाली आणि तो म्हणायला लागला की कृष्णा, हे पितामह आहेत, माझे आजोबा आहेत, यांनी मला लहानपणी अंगा खांद्यावर खेळवलं आहे, त्यांच्या विरुद्ध मी आज कसं लढाई करणार. हे कृपाचार्य आहेत, आमचे राजगुरू आहेत, त्यांनी आम्हाला लहानपणी तत्त्वज्ञान शिकवलं आहे, त्यांच्या विरुद्ध मी आज कसे युद्ध करू. हे द्रोणाचार्य आहेत, त्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, आज जो मी काही आहे तो द्रोणाचार्यांच्या मुळं आहे, आणि त्यांच्या विरुद्ध मी आज लढाई करायची का, वगैरे वगैरे बरेचसे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आणि रथाच्या खाली उडी घेतली, धनुष्यबाण खाली टाकलं आणि म्हणाला की मी यांचं रक्षण करण्याच्या ऐवजी मी यांना जर मारणार असेल तर भिक्षापात्र घेणं काय वाईट आहे, गळ्यामध्ये भिक्षेची झोळी घालील, पण माझ्या लोकांना मी वाचवील. म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रकारचा मोह निर्माण झालेला होता. आणि मग कृष्णाला मोठा प्रश्न पडला की 12 वर्षे वनवास आणि 1 वर्षे अज्ञातवासामध्ये या कौरवांनी एवढा त्रास दिलेला आहे, पण तरीसुद्धा अर्जुन मात्र ऐन युद्धाच्या वेळेला म्हणतो आहे की मला ते युद्ध नको. मग अर्जुनाला जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे भगवद्गीता आहे. पण अर्जुनाने आणखीन एक मुद्दा सांगितला होता बरं का, युद्ध न करण्याचं एक कारण सांगितलं होतं. ते कारण फार महत्त्वाचं आहे. अर्जुन म्हणतो की वर्णसंकर होईल, म्हणजे मी या सगळ्या लोकांना मारेल, हे सगळे लोक मरतील, आमच्या भावजा विधवा होतील, एक प्रकारचा वर्णसंकर माजेल आणि समाजव्यवस्था सगळी बिघडून जाईल, म्हणून मी युद्ध करणार नाही. हे युद्धाचं एक महत्त्वाचं कारण त्यांनी सांगितलं. कारण आपण क्षत्रिय असल्याचा त्याला अभिमान होता, तो इतर लोकांना कमी समजत होता, आणि आपण क्षत्रिय आहोत याचा त्याला अभिमान होता. त्याला माहीत होतं युद्धामध्ये जर एवढे क्षत्रिय मारले गेले तर त्यांच्या बायकांचं काय, स्त्रियांचं काय. एक गोष्ट आपल्याला जाणवते की महाभारत काळामध्ये सती जाण्याची पद्धती नव्हती, नाहीतर हे क्षत्रिय गेल्यानंतर सगळ्या बायका सती गेल्या असत्या, पण सती जाण्याची पद्धती नव्हती त्यावेळेला. स्त्रियांना त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य होतं. महाभारताचा बारकाईने जर आपण अभ्यास केला ना तर स्त्रियांना स्वतःचा पती स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. आपण द्रौपदीचा विवाह पाहतो कसं झालं ते, तिने स्वतःचा पती स्वतःच निवडला आहे. पण पती निवडतानासुद्धा तो कसा असावा, कर्णही बलशाली होता, अर्जुनही बलशाली होता, पण त्याच्यामधून तिने अर्जुनाचीच निवड केली, कर्णाची नाही निवड केली. कारण ते पूर्ण स्वातंत्र्य त्यावेळेला स्त्रियांना त्यावेळेला होतं. हल्ली सगळं बदलत चाललं आहे. हल्ली नको तो विचार येतो आणि कुठल्याही मुली कुठल्याही मनाबरोबर लगेच, कारण काय स्वातंत्र्य आहे आम्हाला. मग प्राणी बरे, तुम्ही गरुडाचा ज्या वेळेला विवाह होतो ना, गरुड पक्षी सगळ्यांना माहिती आहे, तो फार बलशाली असतो. ती गरुडाची मादी काय करते, तिला जेव्हा लग्न करायचं असतं ना त्यावेळेला ती विशिष्ट आवाज काढते, आणि तो विशिष्ट आवाज आला की जे जे लग्नाला इच्छुक आहेत ना ते सगळे गरुड पक्षी तिच्या भोवती जमा होतात. मग ही आपला वर निवडताना कुणालाही वर म्हणून निवडत नाही. ती मादी आपल्या चोचीमध्ये एखादी काडी घेते, काडी, आणि ती उंच अशी वर भरारी मारते, आणि उंच गेल्यानंतर ती काडी आपल्या तोंडातून खाली टाकते, चोचीतून खाली टाकते. तीच काडी खाली पडत असताना जो गरुड वर हवेतल्या हवेत ती काडी पकडेल त्याच्याचबरोबर ती लग्न करते. तेही एकदा नाही, कदाचित कधीकधी योगायोगाने त्या गरुडाला ती काडी पकडता येईल, परंतु पुन्हा ती त्याची परीक्षा घेते, परत ती काडी घेते, उंच भरारी मारते,
वरून पुन्हा काडी सोडते आणि पुन्हा दुसऱ्यांदा जर त्यांनी ती काडी पकडली तर त्याच्याचबरोबर ती आपला विवाह करते. प्राण्यांना समजतं कोणावर लग्न करावं ते, पण आमच्या अलीकडच्या मुलींना समजत नाही कोणावर लग्न करायचं ते. बेंजोमध्ये कोणीतरी नाचताना पाहतो आणि काय छान दिसतोय, अरे काय छान नाचतोय नाही का. वास्तविक तो स्वतःच्या तालावर जगाला नाचवा माणसाने, पण हे बेंजोच्या तालावर स्वतः नाचतात, हे वाईट आहे. म्हणजे महाभारत काळामध्ये बघा इतक्या बारीक बारीक गोष्टी होत्या त्यावेळेला. आणि मग त्याला असं वाटायचं, वर्णसंकराची भीती वाटत होते, कारण ब्राह्मण, वैश्य, शूद्र आणि हे क्षत्रिय, आता क्षत्रिय सगळे संपले. ब्राह्मण तर काय पुनर्विवाह करत नाहीत, खाली राहिले फक्त वैश्य आणि शूद्र. मग एवढ्या 52 लाख स्त्रिया जर समाजामध्ये पतीशिवाय आल्या तर मग यांचं कसं होणार, यांचा कोण स्वीकार करणार. त्या स्त्रियाच एखाद्या शूद्राबरोबर लग्न करतील, एखाद्या वैश्याबरोबर लग्न करतील आणि मग सगळी समाजव्यवस्था सगळी बिघडून जाईल. अशा वेळेला कृष्णाने सांगितलं की तू त्याची चिंता करू नकोस, कारण याला आपण क्षत्रिय असल्याचा अभिमान होता. तू त्याची चिंता करू नकोस, वर्णसंकर वगैरे काही होणार नाही, त्यांचं स्वातंत्र्य तुम्हाला चालतं का. त्या अर्जुनाची एक बायको बंगालच्या बाजूनं आणलेली होती. भीमानी हिडिंबा नावाची राक्षसी नव्हती, तिच्यावर लग्न केलेलं होतं. तुम्हाला दुसऱ्या जातीतली मुलगी चालते आणि यांना चालत नाही का. ह्या स्त्रियांना त्यांनासुद्धा स्वातंत्र्य दिलं पाहिजे. म्हणजे बघा गीतेने आपल्याला किती उच्च विचार सांगितले त्यावेळेला. विवाह करण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांना त्यावेळेपासून आहे, पण मधल्या काळामध्ये वर्णव्यवस्था आम्हीच निर्माण केली, जातीभेद आम्हीच निर्माण केले आणि मग हे सगळे पुढे प्रकार सुरू झाले. गीता आम्हाला समता शिकवते, गीता आम्हाला वागावं कसं हे शिकवते. असे अनेक प्रसंग गीतेमध्ये आहेत. ज्या वेळेला हे सगळे पांडवांचं राज्य सुरू झालं आणि आता शेवटच्या पंथाला, म्हणजे एकदा दशरथ राजाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत आहे, दशरथ राजा सकाळच्या वेळेला आरशासमोर उभा राहिला आणि एकच केस पिकलेला त्याला दिसला. लगेच निर्णय घेतला की आपली वाटचाल आता वृद्धत्वाकडे होते, मग आपण आता राज्यगादीवर बसायचं नाही, हे राज्य रामाला देऊन टाकायचं. एक पिकलेला केस पाहिला तर इतका विचार आला, आमचे सगळे केस पिकतात तरी आमची चावी काय मुलाच्या हातात जात नाही, नाही का. कधी कधी सगळे केस निघून जातात तरीसुद्धा आम्ही आई तिथंच असतो. दशरथ राजाने रामाचा राज्याभिषेक करायचं ठरवलं. तसं युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांनी ठरवलं की आता आपलं जीवन आपण संपवायचं आहे आणि आपण स्वर्गाकडे जायचं आहे. पण सगळ्यांनी एकाच वेळेला जायचं ठरवलं होतं. हे पाचही भाऊ आणि द्रौपदी त्यांच्यावर निघालेले आहे, उत्तरेच्या बाजूला निघालेत आणि जाताना त्यांच्याबरोबर धर्माबरोबर एक किंवा युधिष्ठिराबरोबर एक कुत्रासुद्धा होता बरं का. तो कुत्रा पण त्यांच्याबरोबर होता. रस्त्याने जात असताना पहिल्यांदा काही अंतर चालत गेल्यानंतर सहदेव खाली पडला. भीमाने लगेच युधिष्ठिराला विचारलं, सहदेव का खाली पडला. खाली पडला म्हणजे त्याचा मृत्यू झाला, का खाली पडला. युधिष्ठिराने सांगितलं की याचं एकच कारण, सहदेव हा स्वतः फार शूर होता, तसंच तो दिसायलासुद्धा सुंदर होता आणि त्याला त्याचा अहंकार होता आणि त्या अहंकार असल्यामुळे तो सुरुवातीला खाली पडला. पुढं आणखीन चालत चालत गेले. पुन्हा मग नकुल खाली पडला. भीमाने लगेच विचारलं युधिष्ठिराला, आता नकुल का खाली पडला. युधिष्ठिराने तेच कारण सांगितलं की जगामध्ये जेवढे सुंदर कृष्णाच्या नंतर जेवढे काही सुंदर पुरुष होते ना,
त्याच्या कृष्णाच्या नंतर हा नकुल इतका सुंदर होता, त्याला त्याच्या सौंदर्याचा अभिमान होता, म्हणून तो खाली पडला. पुढे प्रवास करत असताना द्रौपदीच खाली पडली. लगेच भीमाने विचारलं, आता द्रौपदीचं पतन का झालं? तर युधिष्ठिराने सांगितलं की द्रौपदी आपल्या 5 जणांची जरी पत्नी असली तरीसुद्धा एकदा कर्णाबद्दल तिच्या मनामध्ये विचार आला, असा पती जर मला मिळाला असता तर एक विचार तिच्या मनामध्ये आला, म्हणून ती खाली पडली. पुढे अर्जुन खाली पडला, कारण त्याच्या पराक्रमाचा त्याला अभिमान होता. पुढे गेल्यानंतर भीम खाली पडला आणि भीम खाली पडत असताना त्याने विचारलं, आता मीच पडणार आहे, माझाच मृत्यू जवळ आला आहे. हे सगळे स्वर्गाकडे प्रवास करतात बरं का, उत्तरेकडं. त्यावेळेला युधिष्ठिराने सांगितलं की तुला तुझ्या जो बलाचा अभिमान आहे ना, जो अहंकार आहे ना, हा अहंकार सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतो. माणसाच्या जीवनामध्ये हेच फार महत्त्वाचं आहे, अहंकार नको. एक शिष्य आपल्या गुरुजींना म्हणाला, गुरुदेव तुम्ही काही मागायचं असेल ते मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. गुरुजींनी सांगितलं, अरे गुरुनी मागायचं नसतं, गुरुनी द्यायचं असतं. तेव्हा मी तुझ्याकडे काही मागणार नाही. मागायचं नसतं आम्ही, पण त्याचा फारच आग्रह होता. गुरुजी तुम्ही मागून तर पहा. मग गुरुजींनी शेवटी त्याला सांगितलं, हे बघ तुला मला जर द्यायचं असेल ना, तर जे काही तू निर्माण केलेलं आहेस ते तुम्हाला दे, स्वनिर्मित जे असेल ते तुम्हाला दे. या शिष्याने विचार केला की आपण गुरुला फळं देऊया, पण लगेच विचार आला, ही फळंसुद्धा देवानेच निर्माण केलीत, झाडं देवाने निर्माण केलीत, मग ही देवनिर्मित आहेत. गुरुंनी स्वनिर्मित मागितलं आहे. फुलं देण्याचा प्रयत्न केला, पण लगेच विचार डोक्यात आला, ही फुलंसुद्धा देवानेच निर्माण केलेली आहेत. खूप त्याने विचार केला आणि मग आपल्याजवळ देण्यासारखं काहीच नाही हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्याने ठरवलं, गुरूंना म्हणाला की जगात अशी एकही वस्तू नाही की ती स्वनिर्मित आहे, म्हणून मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. गुरूंनी सांगितलं, तसं नाही, एक वस्तू आहे, एक गोष्ट आहे की ती स्वनिर्मित आहे. मग त्यांनी विचारलं, कोणती गोष्ट? त्यावेळेला गुरूंनी सांगितलं, अहंकार. की अहंकार हा आपणच निर्माण केलेला असतो. उपजत आपल्यामध्ये अहंकार नसतो, पण तो आपण निर्माण केलेला असतो. तो अहंकार मला तू देऊन टाक. आणि त्याने आपल्या गुरुला अहंकार देऊन टाकला. अहंकार नाशाला कारणीभूत असतो. हे सगळेजण त्याच्याचमुळे गेले होते. शेवटी जे युधिष्ठिर होता तो वर चालला, स्वर्गाकडे चालला, सदेह चालला, पण त्याचा एक अंगठा गळून पडला. अंगठा गळून पडण्याचं कारण काय? तर महाभारत युद्ध चालू असताना द्रोणाचार्यांनी आज अशी शपथ घेतलेली होती, कारण तो दुर्योधन द्रोणाचार्यांना सारखं टॉर्चर करत होता. तुम्ही आमच्या बाजूनी नुसते नावाला लढताय, तुमचं सगळं प्रेम त्या अर्जुनावर आहे, त्यामुळे युद्धात आपल्याला जय मिळू शकत नाही. पांडवांवर तुमचं प्रेम आहे. आज द्रोणाचार्यांनी ठरवलं की आज एकतर पांडव तरी राहतील, नाहीतर मी तरी राहील. पण करता करवीचा सगळा भगवंत कृष्णाला लगेच समजलं. संध्याकाळच्या वेळेला युद्ध संपल्यानंतर बैठक झाली आणि उद्याचं प्लॅनिंग सगळं ठरलं की द्रोणाचार्यांनी असं ठरवलेलं आहे. मग आपण काय करायचं? द्रोणाचार्य हे हरतील कसे? ज्या वेळेला वाईटातली वाईट बातमी त्यांच्या कानावर जाईल त्यावेळेला ते आपली शस्त्र खाली ठेवणार, हे कृष्णाला माहीत होतं. मग वाईट बातमी ती कोणती असणार? तेव्हा कृष्णाने सांगितलं, द्रोणाचार्याचं त्यांच्या मुलावर फार प्रेम आहे, अश्वत्थाम्यावर, आणि अश्वत्थामा मेल्याची बातमी जर आपण सांगितली तर द्रोणाचार्य आपलं संपूर्ण शस्त्र खाली ठेवतील. आणि त्यांनी शस्त्र खाली ठेवली का लगेच तुम्ही त्याच्यावर हल्ला करायचा. मग हे होणार कसं? पण अश्वत्थाम्याला मारायचं आहे, पण प्लॅनिंग करत असताना किंवा नियोजन करत असताना धर्माकडे गेले आणि धर्माला किंवा युधिष्ठिराला सांगितलं की अश्वत्थामा मेला
युद्धामध्ये मेला हे खरं खोटं जर करायचं असेल ना तर द्रोणाचार्य तुझ्याकडे येतील, कारण जगामध्ये सत्य बोलणारा फक्त युधिष्ठिरच होता आणि म्हणून ते तुझ्याकडे येतील. तेव्हा तू तेवढं सांगायचं की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा हतः. युधिष्ठिराने सांगितलं युद्धामध्ये पराजय झाला तरी चालेल पण मी खोटं बोलणार नाही. म्हणून तर आपण म्हणतो ना प्रेमात आणि युद्धात खोटं बोललं तरी चालतं, ते तिथपासूनच सुरू झाले. आणि मग त्यांनी सांगितलं की तू खोटं नकोस बोलू, हेतू तर शुद्ध आहे ना, आपला जय झाला पाहिजे, या कौरवांना मला संपवायचं आहे कारण ते दुष्ट आहेत, माझा अवतार त्याच्यासाठी आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम, एवढ्यासाठी तर माझा अवतार आहे. तेव्हा त्यांना संपवायचं आहे. तू खोटं नाही बोलला तरी चालेल, पण एक काम कर, युद्धामध्ये त्या रणभूमीवर एक हत्ती आहे आणि त्या हत्तीचं नाव अश्वत्थामा आहे. मग त्या हत्तीला मारो, हत्ती मेला की लगेच सगळे लोक ओरडतील अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आणि ही बातमी ज्या वेळेला द्रोणाचार्याच्या कानावर जाईल त्यावेळेला द्रोणाचार्य खरं खोटं करण्यासाठी ते तुझ्याकडे येतील आणि तुला ज्या वेळेला विचारतील ना त्यावेळेला तू स्पष्ट सांगून टाक की होय द्रोणाचार्य मेला, पण पुन्हा आपला हा अश्वत्थामा मेला, पण एक गोष्ट करायची. तो म्हणाला मी खोटं बोलणार नाही, पण कृष्णाने सांगितलं की ज्या वेळेला तू हे म्हणशील ना त्यावेळेला पुढचं वाक्य जरा हळू आवाजात म्हण, नरोवा कुंजरोवा. तो हत्ती होता की नर होता हे मला मात्र माहीत नाही. आणि सगळं प्लॅनिंग पूर्ण झालं. दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. अश्वत्थामा हत्ती मारला गेला. द्रोणाचार्यांच्या कानावरची बातमी गेली. द्रोणाचार्य खरं खोटं करण्यासाठी युधिष्ठिराकडे आले आणि युधिष्ठिरांनी सांगितलं होय गुरुदेव, अश्वत्थामा हतः, अश्वत्थामा मेला, पण पुढचं वाक्य लगेच खोटं बोलायचं नव्हतं ना, नरोवा कुंजरोवा. पण कृष्ण एवढे हुशार की ज्या वेळेला नरोवा कुंजरोवा हे वाक्य म्हणायचं आहे ना त्यावेळेला रणवाद्य एवढे जोरात वाजवायला सुरुवात केली का पुढचं वाक्य द्रोणाचार्याच्या कानावरच गेलं नाही आणि द्रोणाचार्य मटकन खाली बसले आणि शस्त्र त्यांनी बाजूला ठेवली. शिखंडीला सांगितलं आता हा धनुष्य घे, बाण लाव आणि द्रोणाचार्याने संपवून टाक. कृष्णाची जी युद्धनीती आहे ही युद्धनीती ही जगाच्या कल्याणासाठी झालेली आहे. भले भले महाभारताच्या प्रत्येक पानापानावर कृष्ण कारस्थानं आपल्याला दिसतात, परंतु प्रत्येक कारस्थानाचा हेतू हा मानवी कल्याणासाठी आहे. भगवंतांनी जी गीता सांगितली ती मानवी कल्याणासाठी सांगितली आणि म्हणून आम्ही महाभारत तर वाचलंच पाहिजे, पण गीतेचं चिंतन केलं पाहिजे. गीतेमध्ये अनेक प्रकारचे प्रसंग आहेत असे की त्या प्रत्येक प्रसंगाचा आपण बारकाईने जर अभ्यास केला तर गीता आपल्याला समजू शकेल. माऊलींचे आपल्यावर खूप उपकार आहेत. लोपलेलं ज्ञान त्यांनी प्रगट केलं आणि ज्ञानेश्वरीच्या रूपाने गीता आपल्यासमोर आणली. असो, आजच्या प्रवचनाचा एवढाच विषय होता की गीता ही आपल्याला समता शिकवते, गीता ही आपल्याला भेदभाव दूर करायला शिकवते आणि गीतेने आम्हाला नवीन दृष्टी दिलेली आहे. म्हणून गीता केवळ भारतीय लोकांसाठी नाही तर जगातल्या प्रत्येक माणसासाठी गीता आहे. अशा प्रकारचं गीतेचं चिंतन सगळ्यांच्या ठिकाणी व्हावं अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वे पुष्कना सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःखमाप्नुयात् अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.